पदोपदी माझ्याशी खोटं बोलत राहिलास आणि तुला माहितीये मला खोटं बोललेलं आवडत नाही. आई आई प्लीज माफ कर ना दादाला. प्रीतम थांब. प्लीज मी तुझ्या पाया पडतो. तुला जी काही शिक्षा द्यायची ती मला दे, पण प्लीज प्लीज मला तुझ्यापासून दूर करू नको. मी तुला बोललो होतो की मला अंतर देऊ नको. प्लीज मला दूर करू नको. तरी तूच मला समजू शकतेस. आजपर्यंत मी कधी काही चुकीचं वागलं असेल तर तू कान पकडून माझी चूक सुधारली असेल. पण समजा नाही, इथून पुढे जर मी चुकलो समजा तर प्लीज मला कधी अंतर देऊ नकोस. आई मी जे सांगितलं होतं ते लक्षात ठेव फक्त. मला कधी अंतर देऊ नको. तुझ्या मिठीत आहे ना जगायचं बळ मिळतं. अहिल्या, अगं आपली मुलं चूक करतात तेव्हा आपणच त्यांना मोठ्या मनानं माफ केलं पाहिजे ना. ह्या घरात सगळ्यांना सगळं माहिती होतं, मी सोडून. श्रीकांत, तुला हे कधीपासून माहिती होतं? प्रीतम, तुला पण माहिती होतं ना? प्रिया, तुला पण मला येऊन सांगावंसं नाही वाटलं का ग? सावित्री, तू माझी पाठराखीण म्हणून आली होतीस, पण तुला सुद्धा माझ्याशी एकदाही बोलावंसं नाही वाटलं ह्याबद्दल. तुम्हाला सगळ्यांना पारू आणि आदित्याचं हे नातं मान्य आहे ना? म्हणजे म्हणूनच तुम्हाला माझ्याशी खोटं बोलावंसं वाटलं असेल. म्हणजे माझंच काहीतरी चुकलं असेल ना या सगळ्यात. तिच्या येण्याने तुमचं सगळ्यांचं जर कुटुंब पूर्ण होणार असेल तर मग माझी काहीच गरज नाहीये या कुटुंबात, बरोबर? म्हणजे माझ्या मुलाचं काहीतरी चांगलं व्हावं म्हणून मी काहीतरी ठरवलं तर एक आई म्हणून मीच चुकीची ठरले. मी चांगली आई होऊ शकले नाही. नाही अहिल्या, हे बघ, तिच्या येण्याने जर तुमचं कुटुंब पूर्ण होणार असेल तर मग माझी काहीच गरज नाही, मीच निघून जाते ना घरातनं. अहिल्या अहिल्या, अगं काय बोलतेस तू? तुझ्याशिवाय या घराचा कोणी विचारही करू शकत नाही. आणि तुमचं घर पूर्ण होणार आहे ते आदित्य आणि पारूमुळे. तिचा स्वीकार कर. दादा, तू मला आता मरायला सांगितलंस ना तर मी आनंदाने जीव देईन, पण मी या मुलीचा कधीही स्वीकार करू शकत नाही. अहिल्या, उगाच मरणाच्या गोष्टी करू नकोस. दादा काय म्हणतो ते ऐक ना प्लीज. आणि तू फक्त पारूचा स्वीकार कर एवढंच म्हणतोय ना. मला सुद्धा तसंच वाटतंय. श्रीकांत, या मुलीचं नाव परत या घरात घेतलं जाणार नाही. कारण ते नाव जरी ऐकलं तरी माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते. मला हिचा चेहरा बघायची सुद्धा इच्छा नाहीये. कारण ह्या मुलीनी माझ्यापासून माझ्या मुलाला हिरावून घेतलंय. माझा मुलगा म्हणजे माझा माज होता, माझा स्वाभिमान, ज्याच्या जीवावर अख्खी दुनिया जिंकायला निघाले होते मी. पण आज माझा हा अख्खा माजच संपला, कारण ह्या मुलीने माझं नाक कापलंय. हे बघा हिल्या, मला हे सगळं कळतंय की तू हे सगळं रागाच्या भरात बोलतीस.
पण माझी खात्री आहे ही पारू एक ना एक दिवस तुझं मन नक्की जिंकेल. तिच्यासारखी सोन्याची मुलगी नाकारून तू मोठी चूक करतेस अहिल्या. दादा, तुम्हाला कितीही सांगितलंस ना तरी ह्या मुलीला मी माझी सून म्हणून या घरात कधीही स्वीकारणार नाही. अहिल्या, जर तू पारूचा या घरात तुझी सून म्हणून स्वीकार करणार नशील तर या घरात मी सुद्धा एक क्षण सुद्धा थांबणार नाही. दादा, अहिल्या, पण ज्या दिवशी तू पारूला तुझी सून म्हणून स्वीकारशील त्याच दिवशी मी पाऊल ठेवीन, नाही तर पाऊलही ठेवणार नाही. आदित्य, पारू, तुम्ही चला. हा तुमचा आबा जिवंत आहे अजून. तुमच्या नव्या संसाराची सुरुवात माझ्या घरात करा. चला. नाही बाबा, आम्ही आईला सोडून कुठे जाणार नाही. तिने जरी आम्हाला घरातनं बाहेर काढलं ना, मी घराच्या बाहेर वाट बघेन, पण त्याला सोडून नाही. मला माफ कर. सुखी राहा. मामा, मामा, तुला जे योग्य वाटलं ते तू निवडलंस. त्यामुळे आता तुला ह्या घरात राहायला जागा नाही. तुझा या कुटुंबाशी, या घराशी आणि माझ्याशी काहीही संबंध नाही. देवा तू सांगना कुठं गेला हरवूनी, लेकराची गान तुला अवतार आता तरी. देवा तू सांगना कुठं गेला हरवूनी, लेकराची गान तुला अवतार आता तरी. अंधारल्या माझ्या आयुष्यात खोट्याला जागा नाही. मग तो माझा मुलगा असला तरी. त्यापुढे मला आयुष्यात कधी तोंड दाखवू नका तुमचं. मंदी जाळ पेटला, जन्माची राख झाली र. इसकटलेली दिशा ही धुरामंदी वाट गेली र. जिन धुळी वाणी झालं नेलं वाऱ्यानं उडून, अवकाळी वादळात जीव लपेटून गेलं. आता तरी बघ देवा बऱ्यात मी उभारी, तुझ्या दावण्याला माझा काय र गुन्हा. सैरभैर झालं सार आघटित घडलं र. काळाड घेऊन गेला देऊन जलमाची सजा. देवा कसा फासयो तुझा र, देवा कसा फासयो तुझा.
अंधारल घरदार शिवार, अनाथ झाला ह्यो तुझा परिवार, नकळत काळ कोपला, सैर भैर झालं सार, आखटीत घडलं र, काळाड घेऊन गेला देऊन जन्माची सजा, देवा कसा फसयो तुझा र, देवा कसा फसयो तुझा र, देवा कसा फसयो तुझा, देवा कसा फसयो तुझा र, देवा कसा फसयो तुझा. अहिल्या, हे बघ, मला मान्य आहे आदित्यच्या हातून चूक झाली, तुला विश्वासात नाही घेतलं त्यानं, पण अगं आपल्या मुलांना आपणच मोठ्या मनानं क्षमा करायची असते ना. आई, तुम्ही समजता तशी मुलगी नाहीये पारू. ती खरंच खूप चांगली आहे. आदित्य दादांना ना ती खूप सुखात ठेवेल. तुमच्या ज्या काही अपेक्षा होत्या ना सगळ्या पूर्ण करेल ती, मला खात्री आहे. तुम्ही प्लीज हो अहिल्या. आई, दादा आपलाच आहे ना ग. आणि पारूला तर या घराची सवय झाली आहे, घराला पण पारूची सवय झाली आहे. आई, त्यांच्याशिवाय हे घर खूप मोकळं मोकळं वाटेल, कोणालाच नाही करमणार. आई प्लीज. या घराच्या भिंती तत्व, नियम आणि विश्वासावर बांधल्या गेल्यात, आणि जो कोणी माझा विश्वासघात करेल त्याला या घरात जागा नाही. हे बघ अहिल्या, एवढे काही चुकीचं नाही केलं त्यानं. चुकीचं नाही केलंय, त्यांनी माझा विश्वासघात केलाय. तुला नाही वाटत हा गुन्हा आहे? पण म्हणून घरातून बेदखल करणं म्हणजे. मला नाही फरक पडत, पण त्या दोघांना या घरात जागा नाही एवढं नक्की. नाही, पण असं काय केलंय त्या दोघांनी? अगं लग्नच केलंय ना, प्रेम करतात दोघं एकमेकांवर ग. आणि मला माहिती आहे ना की तुझा दादावर किती जीव आहे, तुझा पारूवर किती जीव आहे. तू जगू शकशील का त्यांच्याशिवाय? त्या मुलीचं नाव या घरात घ्यायचं नाही हे मी आधी पण सांगितलंय. ती मेली आहे माझ्यासाठी. अहिल्या, आणि ज्यांना त्यांचा पुळका आला असेल ते सुद्धा या घराबाहेर जाऊ शकतात. हे घर माझं होतं, आहे आणि राहणार. मालकीनबाई, प्लीज सोडून जाऊ नका ना आम्हाला. नाही, असं बोलू नका प्लीज. मी तुमची मालकीण नाहीये, मी फक्त पारू आहे आणि कायम पारूच राहणार आहे. आत्या, परबळा, तू फक्त पारू नाहीये सगळं.
तू किर्लोस्कर कुटुंबाची सून आहेस मोठी. आणि आत्ता जरी अहिल्या मॅडमनी तुमचं नातं स्वीकारलं नसलं ना, तरी मला खात्री आहे अहिल्या मॅडम तुला सून म्हणून नक्की स्वीकारतील. हं? ताई, लांब कशाला? कुठं जाताय? आमच्या घरी चला. प्रत्येक वेळेला तू तुझा शब्द का खरा करतेस? तुझे नियम, तुझं सगळं, तू इतके कठोर कशी असू शकतेस आई? तुला माहिती आहे, मला माहिती आहे दादा काहीच वाईट नाही वागू शकत, तरी तू आज त्याला घराबाहेर काढलंस. तुला माझी गरज नाहीये, तुला दादाची गरज नाहीये. वा, कॉंग्रॅच्युलेशन अहिल्या देवी किर्लोस्कर. आज तुमचे नियम जिंकले, तुमची शिस्त जिंकली, किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजची मालकीण जिंकली. पण एक आई हरली, आज हरली. स्वतःच्या इगोसाठी आहे ना, या घराचं सुख गमावलंस. माझ्यामुळे या घरातलं सुख नाही गमावलेलं. तुम्ही सगळ्यांनी मला फसवलंय. अहिल्या, ज्या मुलीला मी माझ्या मुलीचा दर्जा दिला तिने मला फसवलं. जो मुलगा माझा अभिमान होता त्याने मला फसवलं. जो नवरा आजपर्यंत माझ्यापासून काही लपवत नव्हता, एवढी मोठी गोष्ट त्यांनी लपवून ठेवली, त्याने मला फसवलंय. आणि माझा इगो जिंकला ना, ठीक आहे, तसं तर तसं. पण यापुढे मला कुणीही त्या मुलीचं नाव या घरात घेतलेलं नकोय. आणि त्यांच्यासोबत जाण्याची परवानगी मी तुम्हाला आधीच दिली आहे. ठीक आहे, मग जिथे माझा दादा तिथे आम्ही. मला पण नाही राहायचं या घरात. प्रीतम, प्रीतम, चल प्रिया. प्रीतम, प्रीतम, हो ऐकून तरी घ्या. प्रीतम ऐक. अहिल्या, चुकतेस तू. अगं, एक एक करून तू सगळी नाते संपवायला निघालेस ग. अशा ना तुझ्याजवळ कुणीही उरणार नाही अहिल्या.